येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. लटिके वचन नाही, लटिके वचन नाही देहे उदासीन. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मधुरावाणी ओटे, मधुरावाणी ओटे तुका म्हणे वावपोटी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदार सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची. ज्यांचे गावे केला वास त्यासे नसावे उदास. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. ज्यांचे गावी केला वास त्यासे नसावे उदास. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. सोनो पंत तथा कुणी जनतया मामासी बोलती. नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शोभतो. ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितू. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अव्हेरू. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहू.
न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम वचन ऐका कमलावती 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 गरजोडितो कथी काळी आपण असावी जवळी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला संतपर प्रकरणातील अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज धन्यता देत आहेत, ते कोणाला देत आहेत याचा विचार करायचा। अभंगाचा जर तृत शब्दशः भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे। धन्य ते संसारी धन्य आहेत कोण? दयावंत जे अंतरे, ज्यांच्या आत दया आहे आणि बाहेर दया आहे, असे जे संसारी आहेत ते धन्य आहे। आणि सांगण्याकरता तुकोबारा म्हटली मी आलो। कुठून आले? येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी। तुकाराम महाराज वैकुंठाहून सांगण्याकरता आले असं म्हणतात। याचा अर्थ तुकाराम महाराज वैकुंठाला गेले मगच आले, कारण तुकोबाराची सगळी प्रमाण सांगतो। महाराज वैकुंठाला गेल्याचेही पुरावे आहेत आणि तुकाराम महाराज वैकुंठाहून आले याचे पण पुरावे। सगळे पुरावे सांगता सांगता मी माझ्या वेळेप्रमाणे पोहोचतो। जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाहून 3 वेळा आलेले आहेत। बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा। तुकोबाराची मुलगी भागीरथीच्या करता तुकाराम महाराज वैकुंठाहून आले, एक पुरावा। दुसरा पुरावा संताजी महाराज जगनाडे सुदुमरेकर यांच्या करता, आणि तिसरा पुरावा निळोबाराय करता पिंपळनेर या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठाहून आले, हे पुरावे। पण वैकुंठाला गेल्याचे पुरावे काय? आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तू। किंवा प्रयाण काळे देवी विमान पाठविली, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजामा गेले। किंवा तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असे पुरावे सांगितले, आल्याचे पुरावे। पण येऊन काय केलं? आडराणी भरली जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव, अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने। कशा करता आले? येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठे। वैकुंठाहून येऊन तुमच्या आमच्यावर उपकार केले। पण असे कोणते उपकार आहेत संतांचे? चला, जगातल्या सगळ्या उपकाराची शेवटची सीमा जिथे आहे तिथे संतांचे उपकार सुरुवात आहे। कारण का? केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभयदान गा। ते आमच्यावर उपकार करतात, किती उपकार करतात। येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी। बर, तुम्ही वैकुंठाहून आलात आमच्यावर उपकार करण्याकरता असं म्हणताय, पण वैकुंठाहून येत असताना तुमच्या स्मरणात तरी आहे का तुम्ही काय बोलत होतात आणि काय करत होतात? तुकोबाराय म्हटले वैकुंठाला जातो तेव्हाही बोलत होतो आणि वैकुंठाहून आलो तरी बोलतो, पण जे बोललो ना ते खोटं नाही। कारण लटिके वचन नाही देह उदासीन, हे चालीत म्हणताना असं म्हणावं लागतं, लटिके वचन नाही देह उदासीन। पण अर्थ लावताना असा लावता येत नाही, लटिके वचन नाही आणि देह उदासीन। म्हणजे तुकाराम महाराज लटकं बोलत नाही। तुकोबारायचा अभंगच आहे बघा, आम्ही लटके न बोलू, आम्ही लटके न बोलू,
हे वर्तमान खोटे. कैलास महाराजाला कळलं असेल वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. जे नो काम ते नो करो. मी फक्त माझ्या पुरतं करतो ताकापुरतं. हे वर्तमान खोटे या करता बोललो बरं मी. लटके वचन नाही देह उदासीन म्हणजे लटक बोलत नाही म्हणजे कसं बोलतात. मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव पोटे. इथे मधुर शब्दाचा अर्थ गोड आहे आणि पोट शब्दाचा अर्थ हृदय आहे. ज्यांच्या हृदयामध्ये गोड असतं त्याने किती जरी ठरवलं तरी कडू कधीच येत नाही. ते गोडच येतं. ज्ञानोबारांनी त्याचंही वर्णन ज्ञानेश्वरीत केलं. सात आणि मवाळ मेतुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबारांनी तर असं वर्णन केलंय. बोलू आईचे बोले जेने बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल. तुकोबाराचं वर्णन बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलण्याचे नाही आता देवाविन. नाथबाबाचं वर्णन हरी बोला भांडता हरी बोला. हे नाही जमलं तर आबोला धरा पण कसं बोला. मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव पोटे. मधुर शब्दाचा अर्थ गोड आहे म्हणजे कसं बोललं पाहिजे. दुसऱ्याला समजेल असं बोलावं. दुसऱ्याचं कल्याण होईल असं बोलावं. दुसऱ्याचं हित होईल असं बोलावं. आणि हे ज्याला जमत नाही त्यानं सप्त्यात सुद्धा आबोला धरावा एवढं तरी करावं. म्हणून मधुरावानी ओटे तुका म्हणे वाव पोटे. आणि हे सांगण्याकरता तुकोबाराय म्हटले येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी विठ्ठल 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 असा या अभंगाचा शब्दशः 4 चरणाचा भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 संगीतमय शिव महापुराण कथा गिरजा संगमावरती भगवान भोलेनाथाच्या साक्षीनं इवलेशे रूप लावेले द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचेता ते बहरू कळी आशाला. ज्यांची कथा आहे ते कथा प्रवक्ते आमचे हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज बरोबर ना. यांची कथा आपण श्रवण करताय. आणि ज्ञानेश्वरी पारायण पण या ठिकाणी चालू आहे. ते व्यासपीठ चालक महाराज मंडळी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला येण्याचं कारण समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीच्या वतीनं गावातील सर्व तरुण मित्रमंडळीच्या द्वारा आणि सप्ताह समितीमध्ये जे काम करणारे जे संयोजक आणि नियोजक मंडळी आहे या सर्वांच्या द्वारा ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. आणि इथे आल्यानंतर ही आमची गुरुबंधू मंडळी पाहिल्यावर अजून आनंद झाला. त्याचं कारण आहे महाराज आजी बरबी झाली माझी माहेर भेटले डोळा देखले सज्जन. इथे संगमेश्वराच्या मंदिरामध्ये कैलासासारखा असल्यावर माझ्यासारख्याला काय कमी आहे महाराज. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. उभ्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजानं वेड लावलेला आहे हे मी सांगण्याची काय गरज आहे. अनेक महाराज लोकांच्या मुखातून तुम्ही ऐकलं असेल. पण महाराज कैलास महाराज पवार या ठिकाणी आहे गाण्याकरता. कारण हे आपल्या परिसराचं भाग्य आहे. त्याचं कारण असं आहे इतका सुंदर आवाज ज्यांच्याकडे आहे आणि त्यांनी जर गायला लागलं तर कैलासातला भगवान सुद्धा खाली येऊ शकतो एवढी ताकद आहे. आणि म्हणून आमचे कैलास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे संगीत विशारद अलंकार वारकरी संप्रदायामध्ये अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवले आणि घडवत आहेत ते संजय महाराज हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. तिसरे आमचे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज आहेत. आणि 2 मृदंगमणी महाराज मृदंग सम्राट आमचे चांदर महाराज आणि दुसरे करण महाराज आहे. हे सगळे असताना सुद्धा ही वारकरी शिक्षण संस्थेतील महाराज मंडळी आणि बाकी ही सगळीच महाराज मंडळी आहेत. मला काही नाव कोणाचं आठवलं नाही म्हणून काही माझ्यावर नाराज होऊ नका. आपण सगळी मंडळी एकाच आईची लेकरं असल्यामुळं मी भगवंताकडे एवढंच वर्णन करेल. इवलेशे रूप लावेली द्वारी त्याचा वेलो गेला. पण सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संसारिकाला धन्यता देतात. पण कोणत्या संसारिकाला. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य हा संसारी आहे. संसारी शब्दाचा अर्थ घरदार लेकर बाळ बायका पोरं ताट तांब्या वाटी परात गाडी बंगला याला तुम्ही संसार म्हणता असा त्याचा अर्थ करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला प्रत्येकाच्या संसारामध्ये सुख दुःख आहे ते प्रपंचिक जीवनातलं आहे. मग इथे संसार कशाला म्हटलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे ये संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज. जन्माला येणं आणि मरण याला संसार म्हटलं. चला काहीचा जन्म सुख देतो आणि काहीचा जन्म दुःख देतो. मदल असं मातेने त्याचंही वर्णन केलं. 9 मास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली. हे
शेताची कर्म जाळ तुझी मान अडकली परी येते मदाल सासू जोरे बाळ. अरे आईच्या गर्भामध्ये बाळ आहे, 9 महिने 9 दिवस त्याला वागवते. मग वागवत असताना काहीचा जन्म सुख देतो, काहीचा जन्म दुःख देतो. असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? चला, एखाद्या माय माऊलीचे दिवस पूर्ण झाले आणि बाळाची उत्पत्ती आहे, तिला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, सहज जन्म आहे. पण एका माय माऊलीनं 9 महिने 9 दिवस बाळ पोटात वागवलं आणि शेवटच्या टायमाला तिला वेदना सहन होईना, तिला डॉक्टरकडे नेलं. आणि डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टर साहेबाला सांगितलं, डॉक्टर साहेब काही करा पण मला या बाळाच्या दुःखातून तुम्ही सोडवा. त्यावेळेला डॉक्टर साहेब म्हणतात, आई साहेब तुम्हाला बाळ नव्हतं म्हणून तुम्ही किती प्रयत्न केले आणि आज तुमच्याकडे बाळ पोटात असताना तुम्ही म्हणता मला बाळापासून सोडा, हे का? तेव्हा ती माय म्हणते, मला या बाळाचं दुःख सहन होत नाही. आता बाळाचं सहन होत नाही का बाळाच्या जन्माचं सहन होत नाही? बरोबर ना, बाळाच्या जन्माचं. बरं जाऊ द्या, तिचं सोडा. हे बाळ कर्म दशेनं जर नीट असलं तर बाहेर येईल आणि जर नीट नसलं तर आडवं झालं तर ते सुद्धा देवाकडे सांगतं, देवा मला तुम्ही याच्यातून सोडा. काय वर्णन केलं संतांनी? एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळीव आठवे न पाय हा माझा नवस. रात्र आणि दिवस गर्भात असणार बाळ देवाला सांगतं, देवा मला हिच्यापासून सोड. आणि ज्या मातेला त्रास होतो ती पण म्हणते मला याच्यापासून सोडा. म्हणजे काहीचा जन्म सुख देतो आणि काहीचा जन्म दुःख देतो. विठ्ठल त्याच्या पुढचं प्रमाण सांग. 18 भार वनस्पती फळे फुले ओळ पावे त्या पोखरणे नदी गंगा वाहते त्या घरी कुल श्रेया राजराणे वसंत हे जुग जाणोने काजयायु सेवे दे बरे दे मला जोरे मदालसा 18 भार वनस्पती फळे फुले त्याच्यातही दुःखच आहे ना. ज्या मदलसा माऊलीनं सांगितलं बाळा जन्माला येऊ नको, त्या मदलसा मातेनं बाळाला जन्माला घातलं आणि मग सांगते येऊ नको. याचा अर्थ असा एक प्रपंचिक जीवनामध्ये सुख दुःखाचा विचार केलेलाच आहे. पण माझं उत्तर इथे, ज्याच्या संसारामध्ये सुख आहे त्यालाही दुःखच आहे आणि ज्याच्या संसारात दुःख आहे त्यालाही दुःखच आहे. म्हणून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरेशन ये संसारे खल दुस्तारे कृपया पारे. बाबा कोणाच्या गीतेनं वर्णन केलं बघा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जीव तो विद्याजेश्व योगम पापमो आपसेसी. माऊली वर्णन करतात बघा. जय गावेचा चंद्रक्षे रोगी जेथ उदय होय आस्था लागी दुःख लेवणे सुखाते अंगे सळित जगाते. अरे सूर्याला उगवावं लागतं आणि इच्छा नसताना मावळावं लागतं. चला, सूर्याला मावळण्याचं सुख आहे का दुःख आहे? तुम्हाला टेन्शन आलं सगळं? अहो सोपं गणित आहे ना. 5 वर्ष पद मिळाल्यानंतर पुन्हा लोकांना तुम्हाला पाळल्यावर सुख वाटतं का दुःख? किती जलद उत्तर आहे. अरे सूर्याला उगवावं लागतं पण इच्छा, हे सामान्याचं सोडावं तुमचं. मी माऊलीची ओवी सांगितली, मला तुमचं कोणाचं काय देणं घेणं नाही. मला उत्तर द्यायचंय, तुम्ही तुमच्या मनाला लावून घ्या, त्याला मी काय करणार? मी माझ्या उत्तराकरता बोलतोय. सूर्याला जर उगवावं लागतं, बरं सूर्याची इच्छा आहे का मावळायची? नाही, पण चंद्रदम काढीत नाही ना. असे काही चंद्र आहेत महाराज, ते काहीच्या रस्त्यातच उभे आहेत. तुम्ही त्याचा अभ्यास करू नका. हे बघा त्याची ओवी आहे, तुम्ही कोणत्या अर्थानं टोपी घालता मला माहित नाही. मी पुन्हा त्याचं वर्णन करतो. सूर्याला उगवावं लागतं पण इच्छा नसताना मावळा. ठीक आहे, उगवल्यानंतर आनंद आहे, पण 5:45 संध्याकाळचे वाजले की त्याला काय वाटतं? बरं ठीक आहे, सूर्य मावळला आणि मावळल्यानंतर चंद्र निघायला लागला. चंद्र निघाल्याबरोबर चंद्र एकटाच होता. ते म्हणला आपल्याला आता कोणी नाही, पण चांदण्या दम काढीत नाही ना. चांदण्या म्हणजे अपक्ष उमेदवार, समजणे कोई शराय कापी होता है. बरे अपक्ष नाही. ह्या चांदण्या निघाल्या त्या 1:30 वाजेपर्यंत थांबल्या. किती वाजेपर्यंत? फॉर्म परत घ्यायच्या दिवशी गोष्ट आहे. 1:30 वाजेपर्यंत चांदण्या थांबल्या आणि 1:30 वाजता जेव्हा चंद्राचा रात्रीचा प्रकाश वाढला तेव्हा चांदण्या कुठं झोपल्या हे चांदण्याला सुद्धा कळलं.
आणि मग 2:15 वाजेपर्यंत चंद्रराव म्हणले मीच एकटा मीच एकटा मीच एकटा. पण जेव्हा सकाळी 6:45 सूर्याचं किरण बाहेर आलं, चंद्रराव कोण्या गावाला गेला मिळत नाही. याचं सरळ उत्तर असं आहे, सूर्याला उगवण्याचं सुख आहे पण मावळण्याचं दुःख आहे, आणि चंद्राला उगवण्याचं सुख आहे पण सूर्य दिसल्यानंतर त्याला सुद्धा त्याचं काय दुःख आहे. म्हणजे सामान्याची गोष्ट सोडा. मी एवढी मोठी यादी वाचली, तिथं गोविंद महाराज कुठं, माझं कुठं घेऊन बसला तुम्ही इथं एवढ्या मोठं. बरं ते सोडा, चला अजून उत्तर देतो. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत असं वर्णन केलंय, ना तरी सर्व राटले राणी दुखिया दुखी भेटले, का वांज फुल फुलले झाड जैसे. ज्ञानोबाराय म्हणतात ती संसारिक माणसं एकमेकाला जी भेटतात ना, ती भेटल्याबरोबर कसं चाललं म्हणलं की ते काय चालायचंय. मला एक कळत नाही संजय महाराज, लोकांनी संसारावर एवढा का आक्षेप केला हो? संसार कसा आहे म्हणले दुःखाचा आहे. संसार नाही दुःखाचा, तू त्याच्यात दुःख आणलेलं आहे. नाथ बाबाला विचारा ना, संसारिका देव नसे वना धावता ते पिसे, मृग ससे कान उद्धरती. ज्ञानोबारांना विचारा, अवघाचे संसार सुखाचा करी आनंदे भरी. तुकोबाराला विचारा, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर काय तेव्हा पुढे केर अहंग. मी माझ्या कीर्तनात कमीत कमी 50-100 तरी प्रमाण म्हणतो अभंगाचे. विठ्ठल 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 आता मला सांगा कोणाच्या संसारात नाही. चला, संसार दुःख मूळ चौकडे, हे प्रमाण ऐकून काय कान बंद पडले. म्हणताना सुद्धा चांगलं म्हणत नाही तू. सकाळी 4ला काकडा म्हणताना बिचारे असे म्हणते, संसार दुःख मूळ चौकडे गळ राते राहे कोडे. इतका वाईट आहे संसार. अहो हे म्हणायला लागला आणि एवढा वाईट लागला झाला तर देव म्हणतो मी दुसऱ्या गावाला जाऊन येतो, तोवर तू उचलू दे. अरे प्रमाण म्हणा ना, पण चांगलं म्हणा ना. संसार दुःख मूळ चौकडे, हे संसार दुःख मूळ चौकडे मूळ, विश्रांती नाही कोठे हे विश्रांती नाही कोठे दिवस तळवळ. काम क्रोध लोभ शोणे पाठी लागले ओढा, हे काम क्रोध लोभ शोणे पाठी लागले ओढा. कवना विशरण जावो दृष्टी देईल निर्मळ, हे कवना विशरण जावो दृष्टी देईल निर्मळ. मी फक्त प्रमाण तेच आहे, चाल बदलेली फक्त. पहिली चाल कशी आहे, संसार दुःख मूळ, याची चालच अशी आहे. कशाची? मला वाटलं तुम्ही हुशार आहे म्हणून. फक्त चाल बदलली तर आनंद वाटतो. मी असं म्हणतो, तुकाराम महाराज संसारिक नाहीत का? आहे ना. मग तुकोबाराच्या प्रपंचामध्ये ते सुद्धा सुख दुःख आहेत ना. अरे व्यवहारिक सुख दुःखात यागात त्यांनाही भोगावे लागले, पण त्यांनी कुठेही त्याची वाच्यता केलेली नाही. एक प्रमाण सांगतो, दुःख ते कयेचे नाही स्वप्नासी, मुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी, त्या केवर व तू आम्हा पासी, सुखे राहिला प्रेमातिया. ऐका ना, त्यांच्या जीवनामध्ये सुख दुःख आहे. चला, काही माणसं म्हणतील त्यांच्या जीवनात कोणतं दुःख आहे. अजून एक प्रमाण म्हणतो, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे. गावात राहावे कवल्या बळे, गावात राहावे कवल्या बळे, कोकला पाठी
काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोणाबळी गोपाला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण. अरे गावातल्या पाटलानं सांगितलं गावात राहायचं नाही. या पत्रिकेवर सुद्धा एक पाटील आहेत ना महाराज, संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील आहेत. परवाच माझ्या घरी आलते, मी अजून पुढे सांगेल. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. गावातल्या पाटलानं सांगितलं गावात राहायचं नाही. तुकाराम महाराजांनी आपलं दुःख कोणापुढे मांडलं का? अजिबात नाही. मग तेव्हा तुकोबाराने काय केलं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृते स्वप्ने पांडुरंग. चला, वडलो पार्जित मिळालेलं सगळं धन तुकोबारायला दिलेलं होतं, पण तुकोबाराय देवाच्या चिंतनात असल्यामुळं तुकाराम महाराजांनी ते वडलो पार्जित मिळालेलं सगळं धन धनाच्या वह्या उचलल्या आणि आपल्या हातानं इंद्रायणीच्या डोहात टाकून दिल्या. म्हणजे तुकोबाराने आपल्या हातानं इंद्रायणीच्या डोहामध्ये प्रपंचिक संपत्ती बुडवली, म्हणून तर जगाच्या मालकानं परमार्थिक संपत्ती अलगत वर आणली. हा तुकोबारायचा परमार्थ आहे. पण कोणालाही आपलं दुःख सांगितलं, म्हणून माझी थोडीशी विनंती आहे, आपलं दुःख कोणाला सांगू नका. कारण सध्या लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, भोंगा लावण्याच्या मनस्थितीत आहे. काय म्हणलं मी? कोणी ऐकून नाही घेत महाराज. इतके लबाड लोक आहेत. आपण सांगायला लागले असे असे ऐकत आणि हे साभरे गावात बसत आणि बोंबलत भिकत. असं वाटतं देवाने यांना गोळ्या घातल्या पाहिजे. यांना कशाला सांगायचं? अजिबात सांगायचं नाही कोणाला. जे आहे ते आपण आपलं भोगायचं. जे आपल्या वाट्याला आलं ते खरंच सांगतो महाराज, इथं कोणी तुमचं ऐकायला रिकामा नाही. मी उदाहरण सांगताना तुकोबाराजी या करता सांगितलं. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज. चला, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना कळालं तुकोबाराची प्रपंचिक परिस्थिती थोडीशी नाजूक झाली, म्हणून छत्रपतीने तुकोबारांना नजराना पाठवला. दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यात न पडे, तुमचे रवित्त धन ते मज मृत्यू के समान, आम्ही तेणे सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल. काय तुकोबाराचे अभंग छत्रपती करता महाराज. तिहे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाताला घावडाव आमचा मायबाप देव, तुम्ही द्याल यात नवल नाही, पण हे धन आम्हाला नको. हे बघा, छत्रपतीने पाठवलेलं धन तुकाराम महाराजांनी नाकारलं म्हणजे छत्रपतीचा अनादर केला असं नाही. उलट सांगितलं, या धनामुळे त्याचा विसर पडेल, म्हणून आम्हा घरी धन शब्दाचे. हे बघा, तुम्ही राजे आहात, तुम्ही देणार आहात. मला सांगा, छत्रपतीने पाठवलेला नजराना सुद्धा नाकारणारे जगाच्या पाठीवर पहिले संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. मला कधी कधी असं वाटतं, आम्ही ज्या संस्थेत शिकलो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, त्या संस्थेचा इतिहास आणि संस्थेचं चरित्र सांगत असताना जोग महाराज ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना साध्या घरात बसून ज्ञानेश्वरी सांगायची. आणि लोकाला कळालं, एक मुलगा ज्ञानेश्वरी सांगतो पुण्यामध्ये. काय जोग महाराजांच्या ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता गर्दी सुरू झाली. एवढी गर्दी झाली, बसायला जागा कमी पडली. एक ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता आला, मोठा शावकार होता, श्रीमंत होता, जागा होती, पैसे होते. त्यानं जोग महाराजांना सांगितलं, हा ज्ञानेश्वरीचा पाठ आपल्या तिथं घेऊ. कुठं? आपल्या तिथं. महाराजांनी विचारलं का? म्हणले इथं बसायला अडचण होती, माझा ऐका आपण पाठ तिथं घेऊ. जोग महाराजांनी सांगितलं नाही. म्हणजे तुम्ही जर पाठ तिथं घेत असले तर एक गोणीभर पैसे देतो म्हणले तुम्हाला. कोणाला? जोग महाराजाला. जोग महाराजांनी सांगितलं नाही, म्हटले इथंच सांगणार आहे. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला आणि सांगितलं, जोग महाराज मी तुम्हाला 2 पोते भरून पैसे देतो, पण तेवढ्या प्रवचनाचा पाठ तिथं घ्या. कुठं? आमच्या वाड्यात घ्या. जोग महाराजांना सांगितलं, तू पोतं नाही 2 पोते जरी पैसे दिले तर मी माझी ज्ञानेश्वरी कुठेही सांगण्याकरता मोकळा नाही. त्यानं सांगितलं, जोग महाराज माझ्यासारखा श्रीमंत 2 पोते पैसे देणारा तुम्हाला कोणी भेटल का? जोग महाराजांना सांगितलं, तुला सुद्धा 2 पोते नाकारणारा या जगाच्या पाठीवर पहिला विष्णू जोगच भेटल. तू काय सांगतो म्हणले? सांगायची गरज नाही म्हणले. जोग महाराज काय सामान्य होते का महाराज? लोकमान्य टिळकासारखे मित्र होते त्यांचे. लोकमान्य टिळकाकडे काही लोक गेले, म्हणजे जोग महाराज तारीख घेत नाही, तुम्ही पत्र द्या. पत्र लिहिलं लोकमान्य टिळकाने जोग महाराजांना. त्या लोकाला तारीख द्या म्हटली. जोग महाराज नाही म्हटले. लोकांनी सांगितलं की ते
लोकमान्य टिळकांचं पत्र आहे, त्यांचं ऐकावं लागतं. जोग महाराज म्हणले मी फक्त देव मान्याचं ऐकतो, लोकमान्याचं ऐकत नाही म्हणले. म्हणजे तुम्ही याच्यावर अंदाज काढा ही माणसं कोणती असतील. आता तुकाराम महाराज आहे तो, आणि छत्रपतीने स्वराज्याचा नजराना पाठवला त्यांच्या करता, पण त्यांनी सांगितलं नाही. का बरं नाही? कारण हे धन जर स्वीकारलं तर वडलोपार्जित मिळालेलं बुडवलं ना. मग पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. आपला विषय फक्त इथे व्यवहारिक सुख दुःख त्यांच्याही वाट्याला आले आणि व्यवहारिक सुख दुःख आपल्याही वाट्याला आले, पण त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. म्हणून तर वर्णन केलं. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे. का बरं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाची, रात्र नकळे दिवस. अहो धन्य जगी तोचे हरी रंगनाचे धन्य जगी तोचे, हरी रंगनाचे धन्य जगी तोचे हरि रंगनाच, धन्य जगी तोचे हरि रंगनाच. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे धन्य जगी तोचे एक हरी रंगनाचे, धन्य जगी तोचे एक हरी रंगनाच. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे, धन्य जगी तोचे एक हरि रंगनाचे, धन्य जगी तोचे एक हरि रंगनाचे, धन्य जगे तोचे का हरी रंगे नाचे. संसारात होते मी सांगितलं गोविंदासनी गोविंदशी. धन्य जगी तोची एक हरी रंगे नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे. का बर सदा स्मरे? सुख दुःख समान सकळ, जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरी रंगे. मग हरीच्या रंगात रंगले ते संसारी अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी,
असं आहे काय? चला. धन्य ते संसारे दयाव जुना आयवा टेप नसतो का तो पूर्वी रेकॉर्डिंगचा. धन्य ते संसारी दयावंत दे अंतरी. मी याकरता बोलत होतो, हरिरंगे नाचे ते संसारी, मग त्यांना धन्य म्हणतात. इथे हरिरंगी नाचे शब्दानं वेगवेगळे अर्थ निघतात. आता हरीच्या रंगात रंगणारे वेगळे आणि हरिरंगात रंगणारे वेगळे. नाचण्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. काही माणसं नाचे आहेत, काही नाचून घेणारे आहेत आणि काही नाचणारे आहेत. आपण कशात बसतो जास्त त्यानं पाहून घ्या. आपल्याला नाचावं लागतं. कुठं कुठं घरी घरी जय देव तू माझी बायको, नाचावं लागतं ना थोडंफार. आणि असं नाचता ती पुढे संसारात, नाचता ती पुढे संसारात, पुढे संसारात, अगोदर पुढे संसारात. नाचता ती पुढे संसार आहात किंवा हरिरंगे नाचे याकरता मी सांगत होतो. नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावो जगे. चला अजून काही प्रमाण असे दाखवल्या जातील बघा. लाज भय शंका दुराविला मान. बर, नाचता नाचता काय झालं चरित्रात उल्लेख आहे. नामदेव रायानं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. मग हे नाचणं आणि गाणं मी मोठ्या माणसाच्या मुखातलं ऐकलं तेवढं सांगतो. बाबा महाराज सातारकर कीर्तन करायचे बघा. आणि ते कीर्तन करताना रामकृष्ण हरी जवळजवळ 1.5 तास म्हणायचे. इतकं भजन करायचे, इतकं भजन करायचे. एका व्यक्तीनं 7 दिवस त्यांची कीर्तन ऐकली. किती दिवस? आणि 7ही दिवस 1.5 तास रोज रामकृष्ण हरी म्हणायचे. आणि 8व्या दिवशी त्यानं महाराजाची भेट घेतली. म्हणला, महाराज आमच्या गावात सप्ताह आहे, पण कीर्तनकाराने इना घेतला की 1-2 मिनिटात रामकृष्ण हरी, 2 मिनिटात रूप पातलोचनी, त्यांचा अभंग चाल, हे सगळं 15 मिनिटात संपतं. आणि मी 7 दिवस झाले तुमच्या कीर्तनाला आलो, तुम्ही 1.5 तास नुसतं रामकृष्ण हरी असं का एवढा वेळ म्हणता? त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं, बाळा त्याचं असं आहे, तू जरी 7 दिवस कीर्तन ऐकले असले तरी ही देवाची कथा आहे, देवाचं चरित्र आहे. पण मी रामकृष्ण हरी भजन रोज 1.5 तास या करता म्हणतो, जोपर्यंत पंढरीचा पांडुरंग माझ्या कीर्तनात येत नाही तोपर्यंत रामकृष्ण हरी मी बंद करत नाही म्हटलं. आता मी असं विचारतो, ही साधना आहे ना, पण हे त्यांच्या मुखातले शब्द आहेत, आपल्याला थोडंही म्हणायला जड जातं. मग इथे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, मग धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे. हरीच्या रंगात जे रंगले ते संसारी धन्य आहेत. पण महाराज कोणते कोणते संसारी? धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी, किंवा धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन झाले पापा तापा. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला. आजे दिवस धन्य झाला संत समागम पावला, आजे उत्तम झाले दर्शन संतांचे. किंवा धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरे नारायण. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता भाग्या मी तुका देखी भाग्या में तुका देखिए, भाग्या मी तुका देखीला, भाग्या मी तुका देखीला. धन्यता देणारी अभंग पुष्कळशी आहेत. माझ्या अंदाजाने गाथ्यामध्ये 250 अभंग असतील. पण मी 2-4 म्हणण्याचा प्रयत्न केला. इथे संचिताला धन्यता देतात, कुठे काळाला धन्यता देतात, आणि कुठे संतांच्या दर्शनाला, कुठे संगतीला, कुठे भेटीला. या सगळ्या धन्यता ज्यांना प्राप्त झाल्या, भाग्य आम्ही तुका देखियेला.
आम्ही तुकोबारायला पाहिलं नाही, आम्ही ज्ञानोबारायला पाहिलं नाही, पण रोज सकाळ संध्याकाळ गाथा आपल्या समोर येणं म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायांचं दर्शन होणं. बरं, हे ज्याला जमतं त्यांनी म्हणायचं भाग्य आम्ही तुका देखियला. मग महाराज इथे धन्यता देतात ती कोणाला? पुन्हा उत्तर दिलं, धन्य ते संसारी, ते संसारी धन्य. आता कोणते संसारी? दयावंत जी अंतरी, ज्यांच्या आत दया आहे, बाहेर दया आहे, ते संसारी आहे. आता दयेचा विचार करताना वेगवेगळ्या पद्धतीने केला. संताची दया वेगळी आहे आणि जीवाची दया वेगळी आहे आणि देवाची दया वेगळी आहे. देव प्रत्येक माणसावर दया करतो, पण देवाचं काम केल्यानंतर. कोण कोण? देव सगळ्यावर दया करतो. एक प्रमाण सांगतो म्हणजे लवकर कळेल. कोठे गुंतलासी हे भारत चराया कोठे गुंतला भारत चराया वेळ का सतया लावियला वेळ का सतया लावियला कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावियला. हे प्रमाण म्हणण्यापाठीमागचं कारण काय? द्रौपदीनं धावा केला आणि भगवान परमात्मा आले. चला पटकन उत्तर दिलं, कोठे गुंतलासी. अजून तुमच्या आमच्या सगळ्याच्या पाठातलं एक प्रमाण सांगतो, मागे पुढे उभा, बर, किंवा घालून आभार. ही सगळी प्रमाण पाठ आहे. म्हणजे परमात्मा प्रत्येक जीवावर दया करतो, पण ऐका, देव दया करतो कोणावर? जो देवाचं काम करतो त्याच्यावर. कोणावर? रामायणातलं उदाहरण आहे आणि पटकन सांगतो आणि 10:30ला उरकितो. नाही, तुमच्या डोक्यात येईल रामायण म्हणजे मला येतच नाही, पण उदाहरण येतं. रामायणात असं सांगितलं, ज्या वेळेला सीतेला चोरून नेण्याकरता रावणानं मारीच नावाच्या राक्षसाला पाठवलं. त्यानं हरणाचं रूप घेतलं. सीतामाईनं पाहिलं, सांगितलं, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची काय हवी आहे, चोळी. तेव्हा प्रभू रामचंद्रानं सांगितलं, सीते त्या हरणाला मारायचं आणि त्याची चोळी करायची हे मला बरं दिसणार नाही, हे काम मी करणार नाही. तेव्हा सीतामाईनं सांगितलं, प्रभू तुम्ही माझं एक गोष्ट सुद्धा ऐकू शकत नाही. तुम्हाला आठवतं का, जेव्हा मला वाटं लावत होते तेव्हा सगळे रडत होते, मी रडत होते, तेव्हा तुम्ही माझ्या बापाच्या हातात हात दिला आणि बापाला सांगितलं होतं, काळजी करू नका, तळ हाताच्या फोडासारखं सांभाळील आणि सीतेला काही कमी पडू देणार नाही. हे सीतेनं वनात गेल्यावर सांगितलं. तुमच्या सीता कव्हा सांगतात मला माहित नाही. तुम्हाला नाही कळलं माझं बोललेलं अजून. आपल्याकडच्या सीता त्याच टायमाला बोलतात. अजून माफी मागतो थोडीशी. महाराज यांच्या डोक्यात जर राहिलं ना महाराज, ह्या कधी काढते. अहो सीतेनं काढलंय आणि कधीच काढलंय? तुम्ही तुमच्या बापाला वचन दिलंय, तळहाताच्या माझ्या सासऱ्याला, बरोबर ना, म्हणजे तुमच्या माझ्या वडिलाला, तळहाताच्या फोडासारखं सांभाळी. आणि मी तुमच्याकडे काय मागितलं? नुसती का? प्रभूनं सांगितलं, सीते सगळं खरंय, मी वचन दिलं. सीतामाई थोड्या जवळ गेल्या आणि बोलल्या, म्हणल्या, का हो माझ्या तळपायाला फोड आले तुमच्या सोबत चालून, मी फक्त तुम्हाला त्या हरणाच्या कातड्याची चोळी म्हणते. प्रभूकडे हट्ट धरला. प्रभू रामचंद्राला तेवढ्या वनामध्ये सीतेचं ऐकावं लागलं आणि हरणाच्या पाठीमागे पळावं लागलं. लक्षात ठेवा, रामचंद्र प्रभू वनात असताना सीतेचं ऐकून हरणाच्या पाठीमागे पळाले. वनात असताना तुम्ही घरातून किती दुकानात पळाता हे मला विचारू नका. आणि आपल्या सीता किती बेजार करतात महाराज. मी एकदाच माझी सीता दुकानात नेली होती, नेऊ नये पण नेली. बरं, ती पण अशी अशा टोचून बोलत आहेत ना महाराज, आणि तुम्हाला कधी आहे का दुकान माहिती? अरे बरं, पुन्हा माणसाला रागीला असंच बोलत हो. नुसते गाव हिंडायचे, आम्ही काय हेच काय? मी म्हणलं झालं काय? पंचमी जवळ आली, कधी वाटत नाही बाबाला साडी घ्या. म्हणलं चल बाबा, मी बी उल्हासानं नेली. पुण्यात मोठ्या दुकानात गेलो. दुकानात गेल्यावर बरं, हे बायका बी असे चॅप्टर असतात महाराज, घरात नीट मराठीत बोलता येत नाही यांना, पण तिथे गेल्यावर हिंदी आणते. मला त्याचं लय टेन्शन येतो.
बरं तिथं गेली, मी खुर्चीवर बसलो, ती साडी टाकली. भैया ग्रीन वाली, ग्रीन ग्रीन. त्यानं ती ग्रीन वाली, भैया ब्ल्यू ब्ल्यू. मी म्हणलं कवा शिकली ग तू? अरे खरंय, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 15,000 संजय महाराज साडी टाकली, पसंत नाही झाली महाराज साडी. उलट तिथं एवढ्या साड्या टाकल्यावर मला म्हणजे तुम्हाला दुसरं दुकानच माहित नाही का? आता काय करावं? मी म्हणलं बघ अजून पसंत होती. तोपर्यंत बाहेर आलो. दुकानाच्या पलीकडच्या गल्लीमध्ये हातगाडी होती आणि त्याच्यावर साड्या होत्या. त्यातल्या सगळ्या साड्यातली एक काढली. मी म्हणलं इथं खाली ठेव, मी तिला घेऊन येतो. सगळ्या दाखवून नाही पसंत पडली, ही वर काढ. पण ही केवढ्याची? म्हणलं 100ची. राहू दे खाली, फक्त सांगताना 10,000ची सांग. आणि पुन्हा हात आलो, म्हणलं पसंत आहे का? नाही म्हणले, काय पसंत नाही, दुसरं दुकान. बाहेर आलो, ते साड्यावाला दिसला. म्हणलं इथं पाहिजे का? बघू तरी म्हणले बाया कसं आहे म्हणून. ही कशी, ती कशी, ती कशी. तिथेही पसंत पडे ना. शेवटी त्यानं सांगितलं, भाभी मी तुम्हाला एक साडी दाखवतो, घ्यायची ती घ्या, नाही तर माझा धंदा होईल ना होईल, पण तुम्हाला ती पसंत पडेल असं मला वाटतं. त्यानं खालून काढली. बया किती चांगली आहे, केवढ्याची आहे? तर म्हणला ताई एकच पीस आहे, कंपनी एकच पीस पाठवती 10,000ची. बघा बरं, एवढ्या मोठ्या दुकानात गेलो पण अशी साडी भेटली का? घ्या म्हणलं. त्याला 10,000 दिले, तिला पुढं पाठवलं, मागं आलो. 10,000तले 990 किती, 900 नाही 9,900 घेतले आणि 100ची साडी घेतली आणि घरी घेऊन आलो. म्हणजे तुम्हाला हे कळलं असेल, 100ची साडी 10,000ला सांगितली, तवा या खुश झाल्या, म्हणून तर 1500वर आल्यात. 40,000 पगार पुराणा 1500वर खुश झाल्या. 1500 28 तारखेला संपलेले राहते पैसे. जरा घोटाळाच नाही हो. घ्या, काय होत नाही. चला, आपल्याला उत्तर द्यायचं होतं. सीतेनं आठवण कुठं करून दिली? वनात. आणि कोणती करून दिली? तेव्हा तुम्ही माझ्या बापाला वचन. प्रभू म्हटले हरकत नाही. प्रभू त्या हरणाच्या मागे गेले. तिकडे गेल्यावर इकडे रावण आणि ते मायावर राक्षस पाठवलं. त्याने ते रूप धरलं. ते तिकडे पाहत होतं, तोपर्यंत इकडे तयार झाला. यानं भिक्षा मागितली. सीतेला खांद्यावर इथपर्यंत येतो पटकन. आणि सीता अशोक वाटिकेत नेऊन ठेवली. आता अशोक वाटिकेत नेऊन ठेवल्यानंतर रामचंद्र प्रभूला कळालं सीतेला कोणीतरी हरण केलंय. लक्ष्मण सीतेचा शोध घेतायत, प्रभू सीतेचा घेतायत. आणि निर्णय लागला की रावणानं सीतेला अशोक वाटिकेत ठेवलं. मग आता काय करायचं? सीता सोडायची असेल तर युद्ध करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता युद्ध करावं लागेल आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हटल्यानंतर काय झालं? युद्ध सुरू झालं. ऐका बरं, देवाची दया किती मोठी आहे. युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये घरातले प्रत्येक माणसं रावणाला सांगत होते, सीतेला सोडून देण रामाला शरण. रावणाने एकाही माणसाचं ऐकलं नाही शेवटपर्यंत. एकाही माणसं. रावणाचा स्वतःचा मुलगा सांगत होता, ऐकलं नाही, तोही गेला. रावणाचा भाऊ कुंभकर्ण सांगत होता, तोही गेला. पण शेवटी युद्ध रंगात आलं आणि 1 दिवस झाला आणि रावणाचा हात तुटला. पण रावण सामर्थ्यवान होता. सामर्थ्याच्या बलावर तो हात जोडल्या गेला. दुसऱ्या दिवशी दुसरा हात तुटला. सगळं सैन्य संपलं, एकटा राहिला. तेव्हा स्वतःच्या बायकोनं सांगितलं संध्याकाळी, प्राणनाथा मी तुमच्या पाया पडते, तुम्ही सीतेला सोडून द्या, रामाला शरण जा. अहो तुम्ही लंकेचे राजे, तुम्हाला काय कमी आहे सीतेकडे? असं तुम्हाला काय दिसलंय? मी तुमच्या समोर धर्मपत्नी, तुम्ही मला म्हणा ना. नाही म्हटले, मी सीतेला सोडणार नाही. मालकीने कपाळाला हात लावून सांगितलं, याची तरी तुम्हाला आठवण ठेवा. रावणानं सांगितलं नाही. रावणानं बायकोचं सुद्धा ऐकलं नाही. कोणा करता? माझं म्हणणं असं आहे, माणसानं कधी कोणाचं ऐकू नये, पण निदान बायकोचं तरी ऐकलं पाहिजे की नाही? आता याच्यात 2 कारण आहेत. पुन्हा बायकोचं ऐकल्यावर चांगलं होतं का वाईट होतं? हे पोरं म्हणतात वाईट, तुम्हाला कुठे रे? दोन्हीची उत्तर आहेत. बायकोचं ऐकावं की नाही ऐकावं, एक उत्तर देतो, चांगल्या करता ऐकलं पाहिजे. आपल्याकडून जर काही होणार असेल, ती जर सांगत असेल तर ती लक्ष्मी आहे म्हणून तिचं ऐकलंच पाहिजे. पण तिचं काय ऐकावं आणि काय ऐकू नये हे आपल्या बुद्धीला तरी कळलं पाहिजे. काय म्हणतो मी? काय ऐकावं आणि काय ऐकू नये हे कळलं. ऐका, तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्तर देतो. रावणानं जर बायकोचं ऐकलं असतं आणि रामाबरोबर जर युद्ध केलं नसतं ना शेवटच्या क्षणाला, तर राक्षस कुळाचा उद्धार झालाच नसता. कोणाच्या हातून? रामाच्या. रावण जर शरण गेला असता आणि सीता सोडून दिली असती तर राक्षसाचा उद्धार कोणी केला असता? म्हणजे बायकोचं न ऐकल्याचा परिणाम रावणाला मरण रामाच्या मांडीवर आलं. न ऐकल्याचा परिणाम. आणि जर ऐकलं असतं सीता सोडून दिली असती तर रावणाला मरण आलं. म्हणजे चांगलं का वाईट? सांगा, नाही तर मला नारळ द्यान वाटलं.
अहो न ऐकल्याचा परिणाम चांगला झाला ना. गेले प्रभूच्या हातून मरण आलं ना. ऐकलं असतं तर रावणाला मरण नसतं आलं ना. म्हणजे काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही याकरता मी बोललो. पण ठीक आहे, युद्ध सुरू झालं. तेवढ्यामध्ये सगळे संपले आणि शेवटचा बाण रावणाला लागणार, पण तरी रावण मरत नाही. प्रभूने एक एक बाण सोडले. 10 तोंड झाले, 10 तोंड तुटले. आणि तेवढ्यात रावणाचा भाऊ बिभीषण रथावर चढला आणि प्रभूच्या कानात सांगितलं, प्रभू याला तुम्ही कुठेही बाण मारा, तो जुटल्या जाईल, हा तसा मरणार नाही. याचं मरण मी सांगतो तुम्हाला, तेवढं काम करा. त्याचं मरण नाभीमध्ये आहे. इथे त्याच्याकडे अमृताचा कुंभ आहे, तो ठेवलेला आहे. तो जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत रावण मरत नाही. हे सांगताना रावणानं पाहिलं. मग रावण म्हटला स्वतःच्या भावाला, अरे तू माझा भाऊ आहेस पण माझ्याशी बेईमान झालास. ठीक आहे, तू त्याला शरण गेला म्हणून तुला लंका मिळणार आहे, पण मला मारून तुला काय मिळणार आहे. आता मी असं विचारतो, रावणानं म्हणजे बिभीषणानं रामाच्या कानात सांगितलं रावण इथं मारल्यावर मरणार आहे. बिभीषणाला हे कोणी सांगितलं होतं माहिती आहे तुम्हाला? बिभीषणाच्या आईनं. कोणी? आता तुम्ही म्हणाला आईनं का सांगितलं होतं? हे काही एका कीर्तनात किंवा एकाच याच्यात होत नाही. पुढच्या वेळेस मला बोलवा. अच्छा, एवढे इतकुच याच्यात थोडंच असते. आता इथपर्यंत येऊन थांबतो. का मारलं? रावणाच्या आईनं बिभीषणाला सांगितलं होतं याचं मरण. आणि बिभीषणानं सांगितलेलं जर सांगितलं नसतं आणि रावण मेला नसता तर कुळासह कोणाला यानं ठेवलं नसतं, याच्या हातून मारून घेतलं असतं. म्हणून आईने सांगितलं हा त्यांच्या हातून मेला तरच ठीक आहे, नाही तर कुळात सुद्धा पुन्हा कोणाला जन्माला येऊ देणार नाही. त्याचं कारण 33 कोटी देवाला यानं बंदी शाळेत घातलं होतं आणि गणपती गाढवं वळायला ठेवला होता. म्हणजे इतका बलाढ्य होता, हा सामान्य नव्हता. बरं ठीक आहे, सांगितल्यावर प्रभूनं सन बाण सोडले, त्यात 6 बाण निघले, रावणाच्या नाभीमध्ये लागली आणि रावण पळला. पण रावण जेव्हा पळला ना महाराज, तेव्हा प्रभूनं हातातला बाण टाकला. रावण तसा मरणार नव्हता, प्रभूला माहिती होतं. भावानं सांगितलं, एका भावाच्या डोळ्यात देखत एक भाऊ पडतो. एका भावानं सांगितल्यावर प्रभूनं बाण मारल्यावर तो मरतो. जगाचा मालक आहे महाराज, सहन नाही झालं. हातातला बाण टाकला आणि त्याच्या दिशेनं पळू लागली. हे चित्र लक्ष्मणानं पाहिलं, हाक मारली, प्रभू पळू नका, तो कधी सुद्धा उलटा होऊ शकतो. प्रभू म्हटले नाही, मला त्याचं मरण कळलंय. आता प्रभू पळतात पण त्याला जमिनीवर नाही पडू दिलं. प्रभूनं दोन्ही हात केले आणि मांडीवर घेतलं. मांडीवर घेतलेलं चित्र लक्ष्मणानं पाहिलं, तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणजे प्रभू हे का करता तुम्ही? अहो याच मांडीवर मी होतो. याचा मुलगा इंद्रजीत, बरोबर ना, इंद्रपाशात अडकल्यानंतर हा हसत होता, तुम्ही रडत होता. जगाचा मालक आहे तुम्ही आणि त्याला मांडी देता, मरू द्या त्याला. कोणाला? पण ऐकलं नाही प्रभू. प्रभू तसं म्हणतात तेव्हा लक्ष्मण म्हणतो, प्रभू 8वा तो दिवस जेव्हा जटायूचे पंख छाटले, त्या जटायूनं तुम्हाला सांगितलं होतं नाथ दशानन यही गती आई, मरू द्या त्याला. 8वा तो दिवस जेव्हा सीतेला चोरून नेलं, झाडाला पक्षाला विचारत होता माझी सीता पाहिली का, आणि तेव्हा हसत होता आणि त्याला मांडी देता, मरू द्या. प्रभू म्हणले, तसं बोलल्यावर लक्ष्मण म्हणला, प्रभू मला एक कळत नाही हो, ज्यानं सगळं घडवलं आणि ज्याच्यामुळं सगळं घडलं त्यालाच तुम्ही मारताना मांडी दिली, म्हणजे नेमकं कारण काय? मी तुमचा भाऊ आहे तरी तुम्ही मला कळू दिलं नाही. कोण म्हणतंय? प्रभूनं सांगितलं, लक्ष्मण रावण माझा भक्त आहे म्हणून त्याला मी मांडी दिली. लक्ष्मण तटकन उभा राहिला आणि बाण काढला. म्हणजे प्रभू रावण तुमचा भक्त, हे जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं ना, 14 वर्ष तुमच्या बरोबर आलोच नसतो. म्हणजे बायको तुमची चोरून नेली, भांडण मी करतो, ज्यानं नेली त्याला मांडीवर घेऊन पुन्हा म्हणता भक्त माझा आहे. म्हणजे तुम्ही कोण्या पक्षाचे ते तरी कळू द्या. म्हणजे तुमचाच वेळ नाही, मग मी तुमच्या बाजूने लढू का त्याच्यासाठी? प्रभू म्हणले, इतका गरम होऊ नको जरा माझा ऐक. म्हणले, मला पहिलं सांगा भक्त कसं काय? प्रभूने एका शब्दात उत्तर दिलं, ऐक, जरी तो राक्षस असला आणि शेवटपर्यंत लढला, स्वतःच्या घरातल्या प्रत्येक माणसानं सांगितलं होतं शरण जा, कोणाचं ऐकलं नाही. डोळ्या देखत स्वतःचा मुलगा कोणी लावील का रे? स्वतःचा मुलगा डोळ्या देखत गेला, स्वतःचा भाऊ डोळ्या देखत गेला. स्वतःची धर्मपत्नी पाय धरून पाया पडून सांगत होती सीतेला सोडून द्या, रामाला शरण जा. बायकोच ऐकलं नाही. हा तिच्या डोळ्या देखत एवढा लंकेचा राजा मरतोय, हे पाहिल्यावर तिला काय वाटेल? अरे लक्ष्मणा, मी त्याला मांडी का दिली? त्याचं उत्तर ऐक, तो माझा भक्त आहे. त्याचं कारण आहे, रावण जरी वैरी असला तरी तो जेव्हा पूजा करत होता आणि पूजा करताना जेव्हा एक कमळ कमी पडलं तेव्हा त्याला मला सील दिलं, म्हणून त्याला मारताना मांडी देतो. ही आमच्या देवाची नानोबारांनी वर्णन केलंय, तो मज होय अनन्य शरण
त्याचे निवारी जन्म मरण या लागे शरणागता शरण्य मीची एकू. आमचा परमात्मा किती उदार आहे, किती 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 म्हणजे अरे बायको चोरली याचा राग नाही ठेवला, सगळे मारले याचा राग नाही ठेवला, पण अगोदर त्याचं शिर घेतलं आणि मरताना त्याला मांडी दिली. ही देवाची दया आहे. मग देव काय करतो, अगोदर घेतो आणि मग त्याला देतो. संत महात्मे याच्या उलट करतात. आता दया ती ऐशी पूर्ण चंद्रिका जैसी. देवाची दया वेगळी, संताची दया वेगळी. संताची दया म्हणजे कशी महाराज, जळे माझी काय लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, दाबरे तिचे मायवा, दाबरे तिचे मायवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, गावल केशवा माय बापा, दाबरे केशवा मायवा, दाबरे जळे माझी काया लागला वनवा. अजूनही दुसरं उत्तर देतो. मंबाजी बनवतो तुकोबाराला काट्याच्या काठीने मारलं, पण संतांची दया काय दया महाराज. मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास, पण कठीण वज्रास भेदू आई भले तरी देऊ. काशेची लंगोटी नाठाळाच्या माथी, चला भूतदया गाई. पशुचे पालन तानिल्या जीवनवना माझी. बाबा संत दया करतात त्याचं कारण संत तोचे जाना जगे. संत तोचे जाना जगे, 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 संत तोचे जाना जगे. दयाच्या माझ्याचे अंगे, दयाच्या माझ्याचे अंगे, संत तुझे जाना जगे, संत तुझे जाना जगे, संत तोचे जाना जगी. दया क्षमा जाचे आगे. संत कोणाला म्हणावं ज्यांच्याकडे दया आहे. ज्ञानोबारायासारखे संत किती दयावान आहे पसायदानवाचा कळेल. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे. तोषो निमज द्यावी वसा. देवा इंद्राणीच्या स्नानाला गेल्यावर इंद्रायणी बाटत होती ना, मधुकरीला गेल्यावर समाजानं झोळीमध्ये दगडाने गाळ टाकला ना, पण तरी माझ्या ज्ञानदादानं कधी उल्लेख नाही केला रे. कधी कधी असं वाटतं संतासारखे दया जगात कोण करील रे. पैठणकरांनी न्याय दिला परंतु कोणी स्वीकारलं नाही. आई वडील विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त घेतात आणि ब्रह्मवृंदाच्या समोर निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई चार भावंड हात जोडून उभे राहतात. काका आमच्या माय बापानं देहांत प्रायश्चित्त घेतलंय, आमच्या मोंजी झाल्या पाहिजेत याकरता तुम्ही आमच्यावर दया करा. कोणीच दया केली नाही. तुम्हाला हे पत्र घेऊन पुन्हा पैठणला जावं लागेल. पुन्हा ब्रह्मवृंदाने पत्र लिहिलं आणि आमचे निवृत्ती दादा ज्ञानदादा सोपान काका मुक्ताई मुक्काम दर मुक्काम करत पैठणच्या दिशेने निघतात. असं म्हणतात, मला असं वाटतं त्या काळामध्ये हे अंतर, आता रस्ते आहेत तेव्हा काय असेल कोण जाणे. सगळ्यात लहान मुक्ताबाई होत्या, दिवसभर चालत होत्या. वैशाखासारखं ऊन होतं,
थकल्या भागल्या आणि पायाला फोड आले. आणि फोड आल्यावर ज्ञानोबाराच्या जवळ बसतात आणि सांगतात, दादा काय रे मुक्ते, हे बघ आपल्याला पैठणकराकडे जायचंय पण मला येणं होणार नाही. काय झालं ग मुक्ते? ज्ञान दादा माझ्या पायाला फोड आले. तरी मला असं वाटतं त्या काळात मुक्ताबाईच्या पायाला फोड येईपर्यंत चालावं लागलं ना. आज याचा विचार कधीतरी मनात आला, हृदय भरून येत. निवृत्ती दादानं मुक्ताईला जवळ घ्यावं आणि सांगावं, मुक्ते आज आई असती तर ही वेळ आपल्यावर आली नसती. ज्ञानेश्वर महाराजाकडे मुक्ताबाईनं पाहिल्यानं सांगितलं, दादा मला नाही रे चालणं होत. आमच्या ज्ञानेश्वर महाराजानं मुक्ताईला खांद्यावर घ्यावं. पण मुक्काम दर मुक्काम करत ही भावंड पैठण क्षेत्री येतात. आल्याबरोबर गावामध्ये कळालं संन्याशाची पोरं आहेत. सगळ्या ब्रह्मवृंदाने दार लावून घेतली. दारा पुढे जाव आणि हाक मारावी, काका न्याय देवता जिथे बसते ती जागा तरी आम्हाला सांगा ना. मुक्ताबाईनं सोपान काकाकडे पाहिलं ना, हात जोडले. काका याच पैठणकरांनी आपल्या माय बापाला न्याय दिला ना, आज आपल्याला पुन्हा त्यांच्याकडे यायचंय ना रे. हो. सगळ्या ब्रह्मवृंदाच्या समोर ही भावंड उभी राहतात. माझं मत सांगतो, त्यांच्या पायाला आलेले फोड, त्यांना लागलेलं ऊन आज आम्हाला सुखाचे दिवस आहेत. विचार करा बघ, त्यांना पायात घालण्याकरता चप्पल नसेल, त्या काळात रस्ता कसा असेल. आम्ही ज्या गाडीत बसून कीर्तनाला येतो, लोकाला जर महाराजाचं दर्शन नाही झालं तर लोक गाडीचं दर्शन घेतात. याच्यापेक्षा आम्हाला माऊलीने अजून काय दिलं पाहिजे. हृदय भरून येतंय. आणि जेव्हा ज्ञानोबा त्या सगळ्या ब्रह्मवृंदाच्या समोर उभे राहून म्हणतात, आम्ही न्याय मागण्याकरता आलो, पत्र वाचलं, तुमच्या करता न्याय नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना बोलतात, तुम्ही दिलेला न्यायाचा कागद घेऊन आमचे विठ्ठल पंतांनी, रुक्मिणी आई साहेब, आमच्या मायबापानं देहांत प्रायश्चित्त घेतलंय. पण काका आळंदीकरानं दिलेलं पत्र घेऊन तुमच्याकडे आलो. बघा ना, पत्र पाहिलं. ज्ञानोबा बोलतात आणि तेवढ्यात रेड्या घेऊन चाललेला मालक आहे. त्या रेड्याकडे पाहिल्यावर सांगितलं, ज्ञान्या तुला न्याय पाहिजे का, देऊया, पण या रेड्याला जर मारलं तर तुला लागेल का. ज्ञानोबा म्हणतात, का लागणार नाही. अहो तो रेडा आणि मी काय वेगळा थोडाच आहे. त्या रेड्याच्या मालकाला सांगितलं, तुझ्यात जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनं आसूड मार. त्यानं रेड्याच्या पाठीवर साप साप आसूड मारायला सुरुवात केली. अरे रेड्याच्या पाठीवर 5 आसूडाचे ओळ उमटले आणि तेच ओळ ज्ञानोबाराच्या पाठीवर जेव्हा उमटायला लागले आणि मुक्ताबाईनं पाहिलं तेव्हा हात जोडले, काका मारू नका, माझ्या ज्ञानदादाची पाठ पहा. तेव्हा ही सगळी मंडळी ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीकडे पाहतात, तर तेच वळ ज्ञानोबाराच्या पाठीवर जेव्हा दिसले तेव्हा त्यांनी हात जोडले की नाही आम्हाला कळलंय, पण न्याय देवता काय न्याय देणार आहे. मला असं म्हणायचंय, एवढा सगळा त्रास ज्यांच्या वाट्याला आला, एवढं सगळं ज्यांच्या वाट्याला घडत होतं, ज्या लोकांनी मधुकरीला गेल्यावर समाजानं झोळीत दगडाने गाळ टाकला, ज्या लोकांनी इंद्राणीचं स्नान केलं म्हणून इंद्राणी बाटत होती म्हणून ज्यांना लोटून दिलं, त्या ज्ञानोबारायांनी पसायदान लिहिताना, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र. जाऊ द्या, त्यातलं शेवटचं म्हणा, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. मला सांगा, या 9 ओव्या मागितलेल्या जर दादा तुम्ही पूर्ण केल्या तर मी सुखी होईल, नसता मी सुखी होणार नाही. त्याने दुःख सहन केलं, आपल्याला आनंद दिला, सुख दिलं. हे लक्षणं ज्यांच्या ठिकाणी आहेत तेच फक्त दया करू शकतात जगात, बाकी कोणीच करू शकत नाही. ते आमचे संत आहेत. म्हणून संत तुझी जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी. लोकांना त्रास दिला तरी दयाच केली. मिथ्या कल्पना मागी सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जेव्हा ज्ञानोबाराने ताटी लावून बसले तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, दादा तुम्ही समाजाची आई आहात, तुम्ही जर लोकांचं ऐकून असं करणार असाल, लोकांचा त्रास होतो म्हणून जर दादा तुम्ही असं बसत असाल तर समाजानं कोणाकडे जायचंय. आत्मचिंतन करा. तेव्हा जर मुक्ताबाईने विनंती केली नसती तर 10
फार उघडलं नसतं. माझा भाव एवढाच आहे, ज्या ज्ञानोबाराने एवढा त्रास झाला, ज्या भावंडाला लोकांनी छळवलं, त्या ज्ञानोबाराने एका शब्दानं सुद्धा कोणाचंच वाईट केलं नाही. उलट खळ माणसं मरो नाहीत, तर त्यांच्या अंतकरणातला खळपणा जावो आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो, ही प्रतिज्ञा जे करतात त्यांच्याकडे दया असते, बाकी कोणाकडे नाही. म्हणून दयावंत जे अंतरी. आणि हे सांगण्याकरता तुकोबाराय म्हणतात, आम्ही आलो अभंगाच्या दुसऱ्या वर्गात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे आले घर ज्या वैकुंठी, असे जे संत आहेत ते वर्णन करतात येथे उपकारासाठी. पण आले घर ज्या वैकुंठी, वैकुंठावरून येऊन तुमच्या आमच्यावर उपकार केले. कोणते केले? केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशी माय, धर्मी त्यांचे देखील पाय, दिली अक्षय अभयदान गा. पण महाराज, जे उपकार करतात ते संत आहेत. बरं जाऊ द्या, ज्याने उपकार केले तेही संत आहे, आणि ज्या उपकारातून परतफेड करता येत नाही तेही संतांचीच आहे. उपकार करतात तेही संत आहेत, उपकाराची परतफेड करता येत नाही तेही संतच आहे. आणि संता इतके उपकार जगात कोणीच करू शकत नाही, ते फक्त संतच आहेत. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, वैकुंठाहून आले म्हणतात म्हणजे कोणा करता? बाबा गेली कोण्या गावा, भागीरथी करी धावा. तुकोबाराची मुलगी भागीरथी, तिच्या करता तुकाराम महाराज वैकुंठाहून आले. शेवाया केल्या, दूध काढलं वगैरे सगळा भाव पाहून घ्या. संताजी महाराज जगनाडी यांच्या करता तुकोबाराय निळोबाराय करता आले. पण पुढे उत्तर दिलं कशा करता? आडराणी भरली जग, उचिष्टाचा भाग, शेष उरला तो शिव, कशा करता आले? लोक म्हणले महाराज तुम्ही वैकुंठाहून आले, पण काय बोलू लागले तुम्हाला कळलं का? तुकोबाराय म्हटले नाही, लटिके वचन नाही, देही उदासीन. महाराज म्हणले आम्ही लटक बोलत नाही. कसं बोलतात? तुकोबारायचा अभंग आहे, आम्ही लटके न बोलू, आम्ही लटके न बोलू. हे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान बोललो ते खरं, कारण लटिके वचन नाही, देह उदासीन. आता हे म्हणण्याचा अर्थ काय? तुकोबाराय म्हणतात आम्ही लटक बोलत नाही, म्हणूनच वैकुंठाहून आले.
आता आम्ही लटक बोलत नाही याचा दुसरा अर्थ असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला एक माय माऊली आपली लेकर बाळ घेऊन आली, पण तिला पोरं नव्हते, सगळ्या पोरीच होत्या. एका पोरीनं पोरासारखे कपडे घातले. पोरासारखे म्हणजे हल्ली पोरीच पोरासारख्या दिसतात, पण कपडे पोरासारखे घातले आणि दर्शना करता आले. सगळ्यांना आशीर्वाद ज्ञानोबारांनी दिला आणि ज्याचे पोरासारखे कपडे होते त्याला सांगितलं, बाळा उठ. पाठीवर हात ठेवला. बाळा म्हटल्याबरोबर त्याची आई म्हणली, बाळा नाही बाळी आहे. ज्ञानोबाराय म्हणली, नाही तो तो, आणि ती माय म्हणायची ती. ज्ञानोबाराय तो म्हणायची आणि आई काय म्हणायची ती. हे 3 वेळा झाल्यावर मुक्ताबाई जवळ आली आणि त्या आईचा हात धरला. माझा ज्ञानदादा बोलला ना तो, तर तोच आहे. अहो म्हणले, नाही ना ती आहे ना, मला माहिती ना माझी मुलगी आहे. म्हटले, बघ माझ्या ज्ञानदादाच्या शब्दात बदल होणार नाही. एका सेकंदात लिंग देहामध्ये बदल झाला आणि मुलीचा मुलगा केला. हे सामर्थ्य आमच्या संतांचं. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रियाचा तो केला पुरुष उभा. जे बोलले ते खरं केलं आणि मग तुम्हाला सांगितलं कसं बोलायचं. शेवटच्या चरणात मधुरा मधुरावानी ओटे तुका म्हणे वाव पोटी. जे बोलायचं कसं बोलायचं म्हटले गोड बोलायचं. पोटी शब्दाचा अर्थ हृदय आहे. पोट शब्दाचा अर्थ इथे हृदय करावं लागेल. कारण ज्यांच्या हृदयामध्ये गोड असतं त्याने किती जरी ठरवलं एखाद्याला कडू बोलायचं ते येत नाही. त्याचं कारण आहे महाराज, ज्याचं बियाणं व्यवस्थित आहे त्यानं कसंही पेरा चांगलंच उगत. आपल्याकडच्या भाषेत बोलू का? आपल्याकडच्या म्हणजे मी इकडचाच आहे. माझं गाव इथं भिलपुरी आहे. मी राहायला आळंदीला आहे. 30 वर्षापूर्वी म्हणजे 95ला आळंदीला गेलो. आपल्याकडे कापूस काय क्विंटल आहे आता? 4000 रुपये बरोबर का? 7,000 रुपये. 7,000 रुपये क्विंटल कापूस आहे. आणि कापसाचं जे बी आहे ना आपण जे आणतो लावायला ते 7,000 रुपये किलो आहे. कळलं का नाही तुम्हाला? ज्याचं बी ओरिजिनल त्याने किती जरी ठरवलं कडू बोलायचं ते बाहेर सुद्धा कडू येत नाही. त्याच्यामुळे आत बी मजबूत पाहिजे. कापूस जरी 7,000 रुपये क्विंटल असला तर त्याचं एक बी कितीच आहे? 7,000 रुपये किलो ना धरा ना. क्विंटल आणि किलो याच्यात फरकच आहे ना. मी असं म्हणतो शुद्ध बीजा पोटी
आणि फळे रसाळ गोमटी. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, माणूस चांगला आहे फक्त तोंडानं वायाला गेलाय. ऐक नाही म्हण. आपल्याकडे पुन्हा अशी म्हण आहे, माणसाच्या कलरवर जाऊ नका हो, हृदय लय गोर आहे. बरोबर आहे ना? माणसाचे सगळे गुण चांगले, फक्त नजर वाईट आहे. मला दोन्ही तिने उत्तर देतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व का. तो माणूस जर बोलला नाही ना तर देवाच आहे, आणि बोलला तर यमच आहे. दोन्ही उत्तर आहे. तो माणूस बोलला नाही तर देवाच आहे, आणि बोलला तर कसं आहे, त्यांना पटलंय. अशी काही माणसं आहेत महाराज, ज्यांचं बोलणं बांधावर चालल्यासारखं आहे. जसं काही माणसाचं शेत पडीत पडत, पण बांधावर वखर आलं की इकडून पाय देत. इकडून का पाय देत माहितीये का, त्याला कोरायचा असतो बांध. आणि मग दुसऱ्या दिवशी शेजारचा म्हणतो त्याचं काय नाही, त्याची ही सवय. कोणाची? बांधाजवळ आला की यानं कोपऱ्यात बांध कोरलाच म्हणून समजायचं. बाकी माणूस चांगला आहे, फक्त बांध कोरे आहे. आडनाव गोरे आहे पण बांध कोरे आहे. माझं उत्तर आहे, माणसाच्या जर आत गोड असेल ना, त्यानं समोरच्याला डोळ्यानं पाहून जरी कडू बोलायचं ठरवलं तरी त्याच्या वाचेद्वारा गोडच येतं. इतकं हृदय पवित्र पाहिजे. हे ज्ञानोबारांनी म्हटलंय, सात आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि नसल जमत आबोला धरा, बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाची ठाई वाचे विठ्ठल रुखुमाई. विठोबा रुखुमाई.